नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी आपण प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। सर्व प्रश्न हे परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत। म्हणजेच मित्रांनो, मागील 2 ते 3 वर्षांमध्ये ज्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते त्या प्रकारे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो। 100% तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे, त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बिलकुल स्किप करू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली? तर पहा, 2 जानेवारी 1961 ला झालेली आहे महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना। महाराष्ट्र पोलीस महासंचालक कोण आहेत सध्या? तर मित्रांनो पहा, महाराष्ट्राचे विद्यमान म्हणजेच मित्रांनो सध्या पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला। पण मित्रांनो 31 डिसेंबर 2025 रोजी ते निवृत्त होणार आहेत आणि त्या ठिकाणी सदानंद दाते तर यांची नियुक्ती होणार आहे। तर ते असणार आहेत आपले महाराष्ट्र पोलीस महासंचालक। तर लक्षात ठेवा मित्रांनो। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे किंवा स्थापना दिवस कधी असतो? तर 2 जानेवारी या दिवशी आपण महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे साजरा करतो। त्याच दिवशी आपण मित्रांनो त्यालाच महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस म्हणून सुद्धा आपण ओळखतो, 2 जानेवारी हा दिवस। तर लक्षात ठेवा। तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत हे परीक्षेमध्ये विचारलेले आहेत मित्रांनो, त्यासाठीच व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या। महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय किती आहेत आपल्या महाराष्ट्रात? तर 12 आहेत पोलीस आयुक्तालय। महाराष्ट्रातील पोलीस परिक्षेत्रे किती आहेत? तर 8 आहेत। चला पुढचा आपला प्रश्न आहे, राज्य राखीव पोलीस दलाची म्हणजेच SRPF ची स्थापना केव्हा झाली? तर 6 मार्च 1948 ला झालेली आहे SRPF ची स्थापना। दहशतवाद विरोधी पथकाचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे दहशतवाद विरोधी पथकाचे मुख्यालय। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर नाशिक या ठिकाणी आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला आपली पोलीस भरतीची स्पेशल PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे। पोलीस भरतीसाठी आपण ही स्पेशल PDF बनवलेली आहे मित्रांनो। यामध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात, असे सर्व टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत। सर्व प्रश्न हे वन लाइनर क्वेश्चन आन्सर मध्ये आहेत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल। आज जे तुम्ही प्रश्न पाहताय हे सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये घेतलेले आहेत मित्रांनो। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि मित्रांनो, ही PDF पेड PDF आहे, म्हणजे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। FIR चा फुल फॉर्म काय आहे? तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हा FIR चा फुल फॉर्म होतो। पुढचा आपला प्रश्न, माहिती अधिकार कायदा केव्हाचा आहे? मित्रांनो, हा प्रश्न जो आहे तो बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे। मुळात हा जो टॉपिक आहे माहिती अधिकार कायदा हा खूप महत्त्वाचा आहे। यावरती 1 ते 2 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। ज्याने कोणी अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी पाहून घ्या। तर पहा मित्रांनो, माहिती अधिकार कायदा हा केव्हाचा आहे? तर 2005 चा आहे। नेक्स्ट क्वेश्चन, माहिती अधिकार कायद्यानुसार किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे? तर या माहिती अधिकार कायद्यानुसार 30 दिवसात माहिती देणे हे आवश्यक असते। पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये एखाद्याच्या जीवितास कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे? तर एखाद्याच्या जीवितास कारणीभूत असणारी जर माहिती असेल तर ती 48 तासामध्ये देणे बंधनकारक आहे मित्रांनो, माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत। लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न, भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? तर BSF यांच्याकडे आहे। BSF चा फुल फॉर्म काय होतो? तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हा याचा फुल फॉर्म होतो। लक्षात ठेवा। पोलीस प्रशासन हे कोणत्या सूचीतील विषय आहे? तर हे आहे राज्य सूचीतील विषय पोलीस प्रशासन। राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालते? तर पहा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील पोलीस प्रशासनचे जे कार्य आहे तर हे गृह मंत्रालय यांच्या अंतर्गत चालते। नेक्स्ट क्वेश्चन पहा, ATS चे फुल फॉर्म काय आहे?
तर अँटी टेररिझम स्क्वॅड हा याचा फुल फॉर्म होतो ATSचा. MPAचे फुल फॉर्म काय होईल? तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी हा याचा फुल फॉर्म होतो MPAचा. पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो पहा, हे आहे श्वान यांच्याशी संबंधित. पोलीस विभागातील K9 युनिट हे श्वान याच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, 1 जुलै 2024 पासून पुराव्या समान कोणता फौजदारी कायदा अस्तित्वात आला आहे? तर भारतीय साक्ष अधिनियम हा कायदा अस्तित्वात आलेला आहे 1 जुलै 2024 पासून. पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, नवीन सुधारित फौजदारी कायदे केव्हा लागू झाले आहेत? तर 1 जुलै 2024 पासून लागू झालेले आहेत नवीन सुधारित फौजदारी कायदे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर शेकरू हा आहे आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर कळसुबाई हे शिखर आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. आणि त्याची उंची किती आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर 1646 मीटर आहे आपल्या महाराष्ट्रातील कळसुबाई या शिखराची उंची. नेक्स्ट क्वेश्चन पहा, महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता? तर वर्धा हा जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर आचार्य देवव्रत हे आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल. महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे आहेत सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर दिनेश वाघमारे आहेत. माहीमची खाडी कोणत्या नदीवर आहे? तर माहीम नदीवरती आहे माहीमची खाडी. चला पुढचा आपला प्रश्न, महाराष्ट्रात हातमाग मंडळाची स्थापना कधी झाली? तर 1971ला झालेली आहे महाराष्ट्रात हातमाग मंडळाची स्थापना. बल्लाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पालघर जिल्ह्यामध्ये आहे बल्लाळगड हा किल्ला. दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून कधी घोषित करण्यात आले? तर 19 फेब्रुवारी 2024 या दिवशी दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, अटल सेतूचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला आहे अटल सेतूचे उद्घाटन. कधी? तर 12 जानेवारी 2024 या दिवशी अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. लाडकी बहीण ही योजना कधी सुरू झाली? तर 28 जून 2024 या दिवशी सुरू झालेली आहे लाडकी बहीण ही योजना. यतः शौर्य ततो जयः हे बोधवाक्य कोणत्या दलाचे आहे? तर फोर्स 1 या दलाचे हे बोधवाक्य आहे यतः शौर्य ततो जयः. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, अनुसूचित जाती जमाती कायदा म्हणजेच अत्याचार प्रतिबंधक कायदा कधी करण्यात आलेला आहे? तर हा कायदा आहे 1989चा. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे नवीन उपराष्ट्रपती कोण बनले आहेत? तर CP राधाकृष्णन हे आहेत आपल्या भारताचे नवीन उपराष्ट्रपती. भारताच्या 18व्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ओम बिर्ला आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBIचे सध्याचे 26वे गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा हे आहेत आपल्या भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBIचे सध्याचे गव्हर्नर. पुढचा प्रश्न, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे म्हणजेच UPSCचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर अजय कुमार हे आहेत UPSCचे सध्याचे अध्यक्ष. भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत? तर उपेंद्र द्विवेदी हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख. भारताच्या 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर दिनेश माहेश्वरी आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर नरेंद्र मोदी हे आहेत नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष. भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर न्यायमूर्ती सूर्यकांत हे आहेत आपल्या भारताचे 53वे सरन्यायाधीश. राष्ट्रीय कॅडेट कोर्स म्हणजेच NCCचे 35वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांची नियुक्ती झालेली आहे NCCचे 35वे महासंचालक म्हणून.
CISF म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दल, तर याचे महासंचालक कोण आहेत? तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे आहेत CISFचे महासंचालक. तर हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि मित्रांनो, ज्यांना कोणाला आपली PDF हवी असेल त्यांनी PDF घेऊन टाका मित्रांनो, कारण आपण ही स्पेशल PDF बनवलेली आहे पोलीस भरतीसाठी. यामध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, असे सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत. सर्व टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत आणि सर्व प्रश्न हे वन लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहेत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.